तो आज अपन शुरू कर रहे हैं एनर्जी ऑफ ए सैटेलाइट। मग सैटेलाइट क्या होता है वो तो देखा आपने कि एन ऑब्जेक्ट विच रिवॉल्व अराउंड अर्थ इज कॉल्ड एज ए सैटेलाइट। सो दिस इज अर्थ और अर्थ से हा सेंटर है, सेंटर से यहाँ तक का जो डिस्टन्स है वो उसको अपन रेडियस ऑफ अर्थ बोलते हैं। अँड सम हाईट एचवर आपण त्या ऑब्जेक्टला लॉन्च करतो आणि त्यावेळेस त्याला त्याला हॉरिझॉन्टल वेलोसिटी देतो सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व अराउंड द सर्क्युलर ऑर्बिट. इट कॅन रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ असं आपण घेतो. सो दिस इज अ सैटेलाइट. कंसिडर दिस ऑब्जेक्ट एज अ सैटेलाइट एंड इट पोजेसेस सम एनर्जी. तो जो सैटेलाइट का एनर्जी है उसका जो गेम है वो अपन सीखने वाले हैं. तो यस, फर्स्ट ऑफ ऑल काइनेटिक एनर्जी ऑफ ए सैटेलाइट. तो काइनेटिक एनर्जी का फॉर्म्युला होता है जनरली हाफ एम व्ही स्क्वेअर. मग आता सॅटेलाइटकडे कुठली वेलॉसिटी असते. सपोज दिस इज अ मास ऑफ सॅटेलाइट बिकॉज वी आर डिस्कसिंग अबाउट एनर्जी ऑफ ए सॅटेलाइट. तो कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज हाफ एस इज मास ऑफ सॅटेलाइट. अँड व्हेलॉसिटी कुठली असते रे. एस्केप व्हेलॉसिटी की क्रिटिकल व्हेलॉसिटी. ज्यावेळेस सॅटेलाइट फिरतोय पृथ्वीभोवती त्याच्याकडे कुठली व्हेलॉसिटी असते. एस्केप की क्रिटिकल. श्रावणी, सिद्धी. क्रिटिकल. यस, ऑब्विसली त्यालाच आपण ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतो. मग मी इथं लिहिलं व्ही सी. मग मला व्ही सीचा फॉर्म्युला सांगा बरं पटकन. हाफ मास ऑफ सॅटेलाइट आणि व्ही सी. सर व्ही सीचा फॉर्म्युला आम्ही शिकलोय रूट ऑफ जी एम अपॉन स्मॉल आर आणि याचा स्क्वेअर. बरोबर. आपण जो फॉर्म्युला शिकलोय तो हा होता आपला फॉर्म्युला. ओके. मग मी आता इथे लिहितो रूट ऑफ जी एम अपॉन आर जर झालं तर हे 1/2 एम एस आणि हा रूट 2 जी एम अपॉन आर. ह्या स्क्वेयर रूट एंड स्क्वेयर कैंसिल झाला. ये बना जी एम अपॉन स्मॉल आर. तो इसको रीअरेंज करता हूँ और मैं लिखता हूँ 1/2 जी एम एम एस अपॉन स्मॉल आर. सो दिस इज काइनेटिक एनर्जी ऑफ ए सैटेलाइट. कॉल इट एज इक्वेशन 1. ठीक है. दूसरा अपना जो इक्वेशन है वो होता है पोटेंशियल एनर्जी का. सो पोटेंशियल एनर्जी कैसे दिया जाता है. तो पोटेंशियल एनर्जी में अपन ने देखा था ग्रेविटेशनल पोटेंशियल मल्टीप्लाइड बाय. कोई बताएगा मुझे फॉर्मूला. ये पोटेंशियल एनर्जी किसका. सैटेलाइट का. काइनेटिक एनर्जी किसका. सैटेलाइट का. सैटेलाइट के बारे में चल रहा है भाई. तो यहाँ पे लिखेंगे ग्रेविटेशनल पोटेंशियल मल्टीप्लाइड बाय ग्रेविटेशनल पोटेंशियल ऑफ अर्थ मल्टीप्लाइड बाय जिसको अपन बोलते हैं मास ऑफ सैटेलाइट. आ गया ये भी फॉर्मूला भाई. तो दोनों का फॉर्मूला मिलाया तो ये बन गया माइनस जी एम अपॉन आर मल्टीप्लाइड बाय मास ऑफ सैटेलाइट. सो दिस इज पोटेंशियल एनर्जी. तो पोटेंशियल एनर्जी का भी इक्वेशन अपन ने रीअरेंज कर दिया. ये आ गया पोटेंशियल एनर्जी. तो बच्चा पार्टी मेरे पास अभी काइनेटिक एनर्जी भी है सैटेलाइट का, पोटेंशियल एनर्जी भी है सैटेलाइट का, और टोटल एनर्जी क्या दिया जाता है सैटेलाइट का. तो काइनेटिक एनर्जी और पोटेंशियल एनर्जी का एडिशन करेंगे अपन. चलेगा. तो एवरी बॉडी possesses a total mechanical energy and total energy of a satellite is given by the formula kinetic energy plus potential energy. आता ही टर्म मी तुम्हाला ज्यावेळेस आपण हे डिस्कस करत होतो क्या बोलते हैं उसको क्रिटिकल वेलोसिटी या हॉरिजॉन्टल वेलोसिटी तब मैंने ये एक्सप्लेन किया है. लेकिन दोनों का एडिशन किया अभी टोटल एनर्जी में तो ये बन गया 1/2 जी एम एम एस अपॉन स्मॉल आर. आणि दूसरा बनला प्लस इन ब्रैकेट माइनस जी एम एम एस अपॉन स्मॉल आर. तो ये देखो यहाँ पे प्लस जी एम एम एस अपॉन स्मॉल आर. हाँ. तो 1/2 -1 प्लस माइनस ये बन गया माइनस. ठीक है. और इसमें दोनों में से कौन कॉमन निकला. जी एम 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 एस अपॉन स्मॉल आर. तो 1/2 -1 इज गोइंग टू बी -1/2. ओके. ये माइनस साइन देख लो. माइनस जी एम इंटू मास ऑफ सैटेलाइट अपॉन स्मॉल आर. तो ये बन गया मेरा टोटल एनर्जी ऑफ ए सैटेलाइट. तो दिस इज द इक्वेशन नंबर 3 विच इज कॉल्ड एज टोटल एनर्जी ऑफ सैटेलाइट. तो अभी बच्चा पार्टी याद रखो मैं आपको आज का कंसेप्ट में सिखाने वाला हूँ बाइंडिंग एनर्जी के बारे में. तो टोटल एनर्जी का एक कंसेप्ट मिल गया. उसके बाद पोटेंशियल एनर्जी का वैल्यू मिल गया.
उसके बाद अपना क्या बोलते हैं उसको, काइनेटिक एनर्जी का भी वैल्यू मिल गया। तो फॉर्मूला देखो, अगर आप फॉर्मूला की तरफ देखोगे तो सभी फॉर्मूला एक जैसे ही दिख रहे हैं, ठीक है। थोड़ा थोड़ा सा चेंज है, कहीं पे माइनस साइन है, कहीं पे एज इट इज़ लिखा है। देखो काइनेटिक एनर्जी और टोटल एनर्जी का फॉर्मूला तो सेम है भाई, सिर्फ माइनस साइन आ गया। तो ये जो थोड़ा सा चेंज है ये आप उनको एक हिंट देता है कि चलो भाई इनके बीच रिलेशन निकल सकते हैं, ये तीनों के बीच रिलेशन आ सकता है, ठीक है। सो या कमिंग बैक, तो मैं यहाँ पे आता हूँ कंसिडरेशन के लिए। कंसिडरेशन क्या है फिर मेरा, तो बाइंडिंग एनर्जी ऑफ ए सॅटेलाइट, व्हॉट डू इन बाय बाइंडिंग एनर्जी ऑफ ए सॅटेलाइट। तर बाइंडिंग म्हणजे त्याच्या नावातच आहे अशी एनर्जी की जी सॅटेलाइटला बाउंड करून ठेवते विथ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स। अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्ससोबत जी एनर्जी सॅटेलाइटला बाउंड करून ठेवते त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल त्याला म्हणतो आपण बाइंडिंग एनर्जी। मग क्वेश्चन ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आता तुम्हाला यायचं आहे पेज नंबर 128वर। सर्वांनी या बरं पेज नंबर 128वर। पेज नंबर 128, उसमें क्वेश्चन नंबर 87 देखो क्या लिखा है। डिफाइंड बाइंडिंग एनर्जी ऑफ ए सैटेलाइट। The minimum energy required by a satellite to escape from Earth's gravitational influence is called the binding energy of a satellite. त्यालाच आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो सॅटेलाइटची, ठीक आहे। सो मग बाइंडिंग एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला बघा काय असेल, तर जी टोटल एनर्जी आली आहे ना, तर त्या टोटल एनर्जीलाच आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो। बट ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते। म्हणजे काय, तर बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ टोटल एनर्जी। टोटल एनर्जी जी 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 काही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूमध्ये तिचा निगेटिव्ह जर घेतला तर मला मिळते बाइंडिंग एनर्जी। मग आता ऑलरेडी आपली व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बनने वाला है। तो तुम्ही काय करा, क्वेश्चन नंबर 87ची डेफिनेशन वाचा। मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय सॅटेलाइट टू एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स इज कॉल्ड द बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट। मग आपण कायनेटिक एनर्जी काढली, पोटेन्शियल एनर्जी काढली, टोटल एनर्जी काढली। मग आता 6 नंबरचा पॉईंट बघा त्या क्वेश्चन नंबर 87मध्ये, टोटल एनर्जी ऑफ ए सर्क्युलरली ऑर्बिटिंग सॅटेलाइट इज निगेटिव्ह। म्हणजे ही टोटल एनर्जी जी मिळाली आपल्याला वरती ती निगेटिव्ह आहे। यस, आम्हाला ते इक्वेशन पण आलंय। निगेटिव साइन इंडिकेट दैट द सैटेलाइट इज, ये यहाँ पे जो निगेटिव साइन है वो इंडिकेट करता है कि सैटेलाइट इज बाउंड टू द सरफेस ऑफ द अर्थ। निगेटिव साइन इंडिकेट्स सैटेलाइट इज बाउंड टू द सरफेस ऑफ अर्थ, इज बाउंड टू द सरफेस ऑफ द अर्थ, ठीक है। हाँ, and for the satellite to be free from the earth's gravitational influence its total energy should become पॉजिटिव या फिर ज़ीरो। वो टोटल एनर्जी आपका पॉजिटिव बनना चाहिए या फिर ज़ीरो बनना चाहिए। तो टोटल एनर्जी पॉजिटिव भी कर सकते हैं आप, ज़ीरो भी कर सकते हैं आप। कैसे करोगे, तो टोटल एनर्जी में प्लस ये देखो ये -1/2 GMMS/R ह्याच्यामध्ये +1/2 GMMS/R जर मिळवली तर टोटल एनर्जी काय होऊन जाईल, ज़ीरो। सो त्या क्वांटिटीला म्हणतात मग बाइंडिंग एनर्जी। मग hence the minimum energy to be supplied to unbind the satellite is +1/2 GMMR. This is binding energy of a satellite. म्हणजे सॅटेलाइटला अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्समधनं, मी डायग्रामकडे येतो, हे बघा, ह्या सॅटेलाइटला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं बाहेर रिमूव्ह करण्यासाठी, एस्केप करण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला म्हणतात बाइंडिंग एनर्जी। आणि बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आपण खाली दिला आहे, माइनस ऑफ टोटल एनर्जी, ठीक है। आणि टोटल एनर्जीची वैल्यू काय है, तर -1/2 GMMS/R। तो वो ये वैल्यू यहाँ पे डाला तो बाइंडिंग एनर्जी आपको मिल जाएगा। सो मैं यहाँ पे डालता हूँ बाइंडिंग एनर्जी का वैल्यू। अभी मैं ये नहीं लिख रहा हूँ, हाँ, स्टेटमेंट नहीं लिख रहा हूँ, वो आप करोगे फ्रॉम द क्वेश्चन नंबर 87। माइनस माइनस काय बनला, प्लस, म्हणजे ही असेल तुमची बाइंडिंग एनर्जी GMMS/R। सो बाइंडिंग एनर्जी ऑफ ए सैटेलाइट अपन को मिल गया है। ओके फाइन बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लियर। तो बाइंडिंग एनर्जी ऑफ ए सैटेलाइट आपको मिल गया
विच इज +1/2. आता रिलेशन लिहूयात. रिलेशन तर पहिलं रिलेशन तर मिळालं इथं, बाइंडिंग एनर्जी आणि टोटल एनर्जीचं काय असतं. पण आपण टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जीचं रिलेशन काय असतं ते पण एकदा बघून घेऊयात. आता टोटल एनर्जी -1/2 आहे, कायनेटिक एनर्जी +1/2 आहे. तर टोटल एनर्जी इज इक्वल्स टू मी लिहिताना लिहू का मायनस ऑफ कायनेटिक एनर्जी. बघा पहिलं रिलेशन इथं लिहूयात. रिलेशन बिटवीन जे MCQ परीक्षेमध्ये विचारलं जातं, रिलेशन बिटवीन जे कन्फ्युजिंग आहे ना तेच विचारतात, बिटवीन टी बी के एंड पी. सो टोटल एनर्जी इज इक्वल्स टू, मैंने लिख दिया पहला, या फिर काइनेटिक एनर्जी को उसमें लिखो. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू माइनस ऑफ काइनेटिक एनर्जी लिख दिया मैंने. देखो टोटल एनर्जी ऊपर फॉर्मूला है अपना, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू माइनस ऑफ, ये कौन सा फॉर्मूला था काइनेटिक एनर्जी का, 1/2 GMMS अपॉन आर. ओके, इक्वेशन 1 लिख दिया. बरं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये काही बनतंय का रे बाबा. हो बघा, कायनेटिक किंवा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीमध्ये काही बनत असेल तर बघा, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे -GMMS अपॉन आर. याला 1/2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर काय बनेल आपलं इक्वेशन, 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड केलं तर इक्वेशन काय बनेल. तर हे बघा, मी आता असं लिहू का, असं लिहू शकतो का तुम्ही सांगा. हे बघा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपला -GMMS अपॉन स्मॉल आर. याला समजा 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड केलं तर मिनिंग चेंज होईल का, नाही. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं. आता तुम्हाला असं दिसेल की मी सपोज हे 1/2 GMMS अपॉन आर जर बाजूला काढलं तर काय दिसतंय मला, कोणी सांगेल का मला. हे बघा, एवढा पार्ट, हा जर पार्ट मी बाजूला काढला, हां, तर पोटेंशियल एनर्जी इज इक्वल्स टू -2 ऑफ, अंदर कौन बचा फिर 1/2 GMMS अपॉन स्मॉल आर. बघा तेच केलंय, फक्त ब्रॅकेट टाकलंय, सेपरेट काढलं. आणि 1/2 GMMS अपॉन आर म्हणजेच कोण, ती असते बाइंडिंग एनर्जी किंवा ती असते कायनेटिक एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू -2 ऑफ कायनेटिक एनर्जी. हे बनलं माझं तिसरं इक्वेशन. बरं, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती, के इज इक्वल्स टू -2a. हे बघा, देअरफॉर इथं असं उलटं पण लिहू शकतो, के ई इज इक्वल्स टू -TE. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये के ईला जर तुम्ही रिप्लेस केलं -TE ने तर काय बनेल, -2 मल्टिप्लाइड बाय -TE, मायनस मायनस प्लस ट्वाइस ऑफ टोटल एनर्जी विच इज पोटेंशियल एनर्जी. ठीक है. सो पोटेंशियल एनर्जी इज इक्वल्स टू प्लस ऑफ टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू माइनस कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू मायनस ऑफ टोटल एनर्जी. इथं रिप्लेस केलं. परत पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं रिलेशन लिहिलं, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीचं रिलेशन लिहिलं खाली. ठीक आहे. सो म्हणजे तुम्ही एक रिलेशन जर तुम्हाला कळलं तर बाकीचे रिलेशन तुम्ही त्याच्यापासून डिराईव्ह करू शकता, असं मला सांगायचं आहे. यातनं वेगळं काय नाही. सो टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. रिलेशन मिळालेत, रिलेशन बेस तुम्ही न्यूमेरिकल पण सॉल्व करू शकता. बरं, आपण मग लगेच तुम्हाला 1-2 न्यूमेरिकल त्याचे लगेच मी सॉल्व करून देतो. सो यू विल गेट बेटर आयडिया. सो आपला जो आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टर होता, मग ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे जे सगळा थेरॉटिकल पार्ट आहे तो मी कवर केला आहे, थेरॉटिकल पार्ट. आता बाइंडिंग एनर्जीचे लगेच न्यूमेरिकल घेतो, बाइंडिंग एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. सो तुम्हाला लगेच त्याच्याबद्दल आयडिया मिळून जाईल मग. सो पेज नंबर 131 या सर्वांनी. बुक आहे सर्वांकडे. साक्षी, प्रेम, सिद्धी, श्रावणी, साक्षीजी, बुक आहे सर्वांकडे. आपलं बुक काढून बसायचं आहे. मेन टेक्स्ट बुक, क्वेश्चन नंबर 100. हाँ, क्वेश्चन नंबर 100, कैलकुलेट द काइनेटिक एनर्जी. टू कैलकुलेट, स्टार्ट में ही बोला है टू कैलकुलेट. पहला के ई, उसके बाद पी ई पोटेंशियल एनर्जी, तीसरा टोटल एनर्जी, चौथा बाइंडिंग एनर्जी ऑफ एन आर्टिफिशियल सैटेलाइट ऑफ मास. आर्टिफिशियल सैटेलाइट दिया है,
आर्टिफिशियल सैटेलाइट का मास दिया है, कितना है आर्टिफिशियल सैटेलाइट का मास, तो 2000 kg। ओके, उसके बाद ऑर्बिटिंग एट ए हाइट ऑफ, कितना हाइट पे ऑर्बिट कर रहा है वो, 3600 किलोमीटर अबाव द सरफेस ऑफ द अर्थ। कॅपिटल जी ची व्हॅल्यू दिली आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर। त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ दिला आहे 6400 किलोमीटर्स अँड मास ऑफ अर्थ पण दिला आहे विच इज 6 इंटू 10⁻24 kg। ओके, आणि आपल्याला म्हटलंय की ह्या व्हॅल्यूज काढा। आता बघा, मी मग अशी सांगितलं ना तुम्हाला, आपल्याला रिलेशन मिळालेले आहे, तर आपण मग पटपट 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 व्हॅल्यूज काढूया। मग व्हॅल्यूज एक व्हॅल्यू काढली की बाकीचे फक्त रिलेशनवरनं व्हॅल्यू काढता येतील। बरं, मला सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मग एक कुठला तरी काढावंच लागणार आहे आता। तर कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट फॉर्म्युला +1/2 GMS अपॉन स्मॉल आर। मला टर्म सांगा बरं काय काय ह्या। व्हॉट इज कॅपिटल जी? हाँ सिद्धि, साक्षी, सांगा पटकन। Universal gravitational constant, ग्रेविटेशनल कांस्टेंट। कैपिटल एम क्या है? mass of Earth, एंड एम एस कौन है? मास ऑफ सैटेलाइट। स्मॉल आर क्या है? स्मॉल आर डिस्टेंस ऑफ सैटेलाइट मेजर्ड फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ। ठीक है, तो स्मॉल आर क्या है? डिस्टेंस। और मैंने बार बार ये टर्म समझाई है आपको, असं नाही की आजच सांगतोय। डिस्टेंस ऑफ ए सॅटेलाइट मेजर्ड फ्रॉम, हमेशा स्मॉल आर म्हटलं ना, कुठलंही ऑब्जेक्ट घ्या, नॉट ओनली सॅटेलाइट, कुठलीही ऑब्जेक्ट घ्या, त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ। सो मेजर्ड फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ। ओके, सो काइनेटिक एनर्जी, देयरफॉर काइनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2, मैं लिखता हूँ, इसको रिप्लेस करता हूँ GMS अपॉन कैप, स्मॉल आर इज रिप्लेस्ड एज R+H। क्यों? बिकॉज अपना सैटेलाइट किसी हाइट पे रिवॉल्व हो रहा है अराउंड द सर्कमफरेंस ऑफ, सॉरी, इन ए सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ। सो किती आहे हाईट त्याची? 3600। आपली रेडियस किती असते अर्थची? 6400। तर बच्चा पार्टी, मग आता कायनेटिक एनर्जी पटकन काढून घेऊया। तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 6.67 मल्टिप्लिकेशनमध्ये ऑब्वियसली इंटू 10⁻⁻11, मास 6 इंटू 10⁻24 अर्थचं, आणि मास ऑफ सॅटेलाइट किती kg दिलं होतं त्यांनी? 2000। सो 2000 कैन बी रिटन एज 2 इंटू 10⁻+3। ठीक है, होल डिवाइडेड बाय R+H। R का वैल्यू कितना है? 6400। H का वैल्यू कितना है? 3600। किलोमीटर में है, किलोमीटर मतलब इनका 10⁻³ अलग से बाहर निकाल लेता हूँ। क्यों? बिकॉज 6400 इंटू 10⁻³ मीटर येणार आहे, 3600 इंटू 10⁻³ येणारच आहे, पण दोघांची ॲडिशन आहे। पण 10⁻³ का घेतलाय कळलं तर इट इज बिकॉज ऑफ द किलोमीटर का मीटर में कन्वर्जन। इथं लिहितो किलोमीटर टू मीटर कन्वर्जन। ठीक है, स्टेप समझ में नहीं आएगा तो यहाँ पे याद कर लो, इसका वीडियो देखो आप। व्हिडिओ पाहतात का रे तुम्ही? व्हिडिओवरनं लक्षात आलं किती जण व्हिडिओ पाहतात बरं? मला तर वाटत नाही तुम्ही तर नोटबुकच लवकर कंप्लीट करत नाही, तेच कॅल्क्युलेशन करत नाही, तुम्ही कधी व्हिडिओ पाहणार आहे? हां सर, एखादा कन्सेप्ट आडला तर बघत असताल तुम्ही, कदाचित तसं करत असताल, बट मला नाही वाटत तुम्हाला अडचण येत असेल म्हणून। बरं, 2 ला 2 कट झाला, 10⁻³ ला 10⁻³ कट झाला। इथं कोण कोण राहिलं कायनेटिक एनर्जीमध्ये? तर 6.67, आणि माझी सवय मी जी लावली तुम्हाला 6.676 एका बाजूला, 10चे पॉवर सगळे एका बाजूला, -11 + 24 10⁻+13 डिवायडेड बाय 6400 अधिक 3600, म्हणजे हे झाले 10,000। 64 36 100 आणि आधीचे 00 100। हाँ, सो ये बन गया 10,000 एंड 10,000 इज नथिंग बट 10⁻1 2 3 4 10⁻4। ठीक आहे, आणि 6.67 6चं मल्टिप्लिकेशन करणं लय सोपं आहे। आता तेवढं करा बाबा हो, तुम्ही गड्या हो, करा हो,
काय लय अवघड आहे, तुम्ही ना काहीच करीत नाहीत आणि काय करावं वाघ सरांनी. 10⁴ वाघ सरांना यारवळीत संन्यास घ्यायला लावणार आहात तुम्ही. हां, सो 10⁴ झालंय का कुणाचं? आणलं आन्सर कुणी? 40.02. इंटू 10⁻, किती वरती किती होतं? 13. 13 आहे -1. Sorry. 13 होतं, 13. -9. हां, -9 नाही, 9. +9. 4 वरती गेला ना, किंवा असं कट करा, वरती उरला 9. आणि एनर्जीचं युनिट सांगा रे बाबा हो. कुठल्या बाबाने शोध लावला एनर्जीचा? Joule. या जूल बाबा. एनर्जी कुठली असू द्या, सॅटेलाइटची असू द्यात, मुंगीची असू द्यात, हत्तीची असू द्यात, ती थर्मल एनर्जी असू देत, केमिकल एनर्जी असू देत, पोटेन्शियल एनर्जी असू देत, कायनेटिक एनर्जी असू देत, किंवा टोटल एनर्जी असू देत, एनर्जी नाव दिसलं रे दिसलं, त्याचा युनिट फिक्स जूल बाबा. ठीक है. सो काइनेटिक एनर्जी का यूनिट आ गया जूल बाबा. उसके बाद पोटेंशियल एनर्जी, जैसे कि मैंने आपको पढ़ाया, पोटेंशियल एनर्जी और काइनेटिक एनर्जी में क्या रिलेशन है बाबा? पोटेंशियल एनर्जी इज इक्वल्स टू -2 ऑफ काइनेटिक एनर्जी है सर. तो मैं लिख दिया यहाँ पे सेकेंड, पोटेंशियल एनर्जी इज इक्वल्स टू -2 ऑफ काइनेटिक एनर्जी. चलो फिर लग जाते हैं काम को. -2 ऑफ काइनेटिक एनर्जी का वैल्यू डाला 40.02 इंटू 10⁻+9. 40 गुणिले 0.2 गुणिले 2 किती झाला? -80.04 इंटू 10⁻9 जूल. कितने लोगों को स्टेप समझ में आया? देखो, एक किया कैलकुलेशन, दूसरा कैलकुलेशन सिर्फ उसके ऊपर चल रहा है. टोटल एनर्जी और काइनेटिक एनर्जी में कुछ रिलेशन है क्या सर? हाँ सर है, कुछ तो लिखा था आपने. टोटल एनर्जी इज माइनस ऑफ काइनेटिक एनर्जी सर. कैलकुलेशन ही नहीं करना है, डायरेक्ट वैल्यू लिखना है सिर्फ निगेटिव साइन के साथ. टोटल एनर्जी इज माइनस ऑफ काइनेटिक एनर्जी. काइनेटिक एनर्जी का वैल्यू लिखो 40.02 इंटू 10⁻9 जूल टोटल एनर्जी. ओके ओके फाइन. हेलो बच्चा पार्टी. और लास्ट बाइंडिंग एनर्जी. व्हाट इज बाइंडिंग एनर्जी? बोलो बाइंडिंग एनर्जी क्या भाई? बाइंडिंग एनर्जी इज माइनस ऑफ टोटल एनर्जी. ठीक है ना? सो माइनस ऑफ टोटल एनर्जी, माइनस माइनस प्लस बन जाएगा, तो टोटल एनर्जी बाइंडिंग एनर्जी मेरा बन सर मग बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी पण येईल ना? फॉर्म्युला सेम आला तर काहीच प्रॉब्लेम नाही. फॉर्म्युला सेम आहे ना? कुठे बाइंडिंग एनर्जी? हां, +1/2 GMMS अपॉन आर. येस करेक्ट. बाइंडिंग एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सेम आहे. तुम्ही तसंही लिहू शकता. नो नीड टू राईट इन माय वे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पण लिहू शकता. ॲज लॉंग ॲज द आन्सर इज राईट, द फॉर्म्युला इज राईट, कॉन्सेप्ट इज राईट, यू कॅन गो विथ दॅट. नो इश्यूज. फाईन. ओके. सो माइनस ऑफ 40.02 इंटू 10⁻9, तो ये माइनस माइनस बन गया प्लस 40.02 इंटू 10⁻+9 जूल. हो गया बाइंडिंग एनर्जी का फॉर्मूला. ओके. सो या बाइंडिंग एनर्जी बन गया, टोटल एनर्जी बन गया, पोटेंशियल एनर्जी बन गया. वही पूछा था अपन से कैलकुलेट करने के लिए, तो वी हॅव कवर्ड दॅट. सो बच्चा पार्टी, मग ह्याच पद्धतीचे जे न्यूमेरिकल आहेत ना, ते तुम्ही पण करू शकाल. तुम्ही सॉल्व करू शकता ह्या पद्धतीने. तर बाइंडिंग एनर्जी आय कॅन सी दॅट बाइंडिंग एनर्जी स्टार्टिंग फ्रॉम, तो मी एक्सपेक्ट करतो आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर. आणि एखाद दुसऱ्या न्यूमेरिकलमध्ये लॉक टेबल जरी वापरावं लागला तर वापरा बिंदास. ठीक आहे. 99, त्यानंतर 101, आणि लॉक टेबल न वापरता कॅल्क्युलेशन कसे करायचे हे पण मी तुम्हाला शिकवलं. ठीक आहे. सो हे न्यूमेरिकल्स करा, म्हणजे सॉल्ड आहेत. तुम्हाला तिथं रेफरन्सला व्हॅल्यू पण आहे, तर ते पण एक सोपं पडू शकतं तुम्हाला. बरं, इवन आता तुम्ही म्हणता सर सॉल्ट घेतलं, अनसॉल्ट सोडून दाखवा, तुम्हाला येते का नाही हा मला कळू द्या तशी. तर चालेल बाबा, ठीक आहे. आता काय, सरांना सांगितलं जे चॅलेंज दिलीच आहे, तर मग पेज नंबर 135 वर या. सर आम्ही होमवर्क करू का तो?
अच्छा, म्हणजे मला प्रूव्ह करण्याची काही गरज नाही, मला सोडवता येतं म्हणून, आहे की नाही? असं काही म्हणायचं आहे ना साक्षी, बरोबर ना? येस सर. जमतंय म्हणायचं मला, काय जमतंय, सोडवता येतं की नाही, आहे की नाही? सो क्लासमध्ये, सॉरी कॉलेजमध्ये घेतात की नाही रे ग्रॅव्हिटेशनची, घेतली की नाही एक दुसरं न्यूमेरिकल, बाइंडिंग एनर्जी, कायनेटिक एनर्जी? येस सर. घेतले का? किती घेतले साक्षी? चॅप्टर संपल्यानंतर घेतले, मला वाटते 10 घेतले असतील. पूर्ण चॅप्टरमध्ये फक्त 10? हो. आणि आपले किती झाले असतील आता न्यूमेरिकल्स स्टार्टिंग विथ? आता मग मीच काउंट करतोय आपले, बरं का लेक्चर. थांबा आपण म्हणजे हा टॉपिक तसा मोठा आहे ना आपला, ग्रॅव्हिटेशन. आपले किती सेशन झालेत? स्टार्टिंग विथ 24 नोव्हेंबर. होय, दुसरा आठवडा चाललाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आज का 10वां दिन आहे, ठीक आहे. आणि नाही म्हटलं तरी आपला जो ऑनलाईनचा इफेक्टिव्ह अर्धा तास ते जे 40 मिनटं होतात, तर तुमचे ऑफलाईनचं नाही म्हटलं तरी 1 तास. कारण ऑफलाईनमध्ये कसं आहे, सर वया बिया पाहत येतो निवांत, गप्पा बिप्पा हाणतो निवांत, शिकवतात 1 तास कंप्लीट. काहीतरी करत असतील ना, पाहत असतील ना, का नाही पाहत वया वगैरे? ठीक आहे, बरं. तर मग आपण आहोत 5 डिसेंबरवर, तर पेज नंबर 135वर या. आणि 135वर क्वेश्चन नंबर 14 दिसतोय मला. पेज नंबर 135, तिथे क्वेश्चन नंबर 14 तेच आहे. ते बाइंडिंग एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी सॅटेलाइटची फाइंड आउट करायची आहे. 15वाला पण येईल बरं का तुम्हाला सोडवता, पण 15वाला लय मोठं आहे ॲक्च्युली. ते डेजमध्ये दिलं आहे आणि आपल्याला रेडियस प्लॅनेटची मीटरमध्ये दिलं आहे. लॉग टेबलच्या सहाय्याने होईल लवकर, पण मी लॉग टेबल वापरत नाही जास्त. मी डायरेक्ट ते ॲप्रॉक्सिमेट घेऊन आन्सर सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, माझी ती पद्धत आहे. बरं, ठीक आहे. आणि अर्थ सॅटेलाईटमध्ये तेवढंच दिसतंय मला प्रश्न अर्थ सॅटेलाईटमध्ये. तर इवन यू कॅन हॅव दॅट काइंड ऑफ क्वेश्चन ऑन पेज नंबर 137वर या बरं पटकन. 137 सर्वांनी. आणि 137वर क्वेश्चन नंबर 22 MCQचा आणि क्वेश्चन नंबर 23 MCQ. तो पण तुम्हाला करता येईल बच्चा पार्टी, सोपं आहे, ठीक आहे. म्हणजे जे आत्ता शिकवलं ना त्याच्यावरच आधारित आहे. मग मी एक्सपेक्ट करतो की तेवढं घ्यावं. उद्याचं शनिवार आहे, शनिवारी आपला टाईम पिरियडशी रिलेटेड जे काही न्यूमेरिकल राहिलेत ते मी कवर करेल आता. टाईम पिरियडचे क्रिटिकल व्हेलॉसिटी, ऑर्बिटल एस्केप व्हेलॉसिटीशी रिलेटेड ते पण मी कवर करेल. आणि मग उद्या आपण ह्या चॅप्टरला पूर्णविराम देऊ, ठीक आहे. चलेगा? एवढ्यात काही परीक्षा वगैरे आहे का? म्हणजे तुमची सेमिस्टर वगैरे काय जे म्हणतात ना आपण, क्या बोलते उसको, घटक चाचणी. सर जानेवारीमध्ये आहे आमचे. किती जानेवारीला आहे आणि कुठले कुठले चॅप्टर आहेत? 8 जानेवारीला आहे. फिजिक्स 1चे 4था आणि 5वा चॅप्टर आहे, आणि फिजिक्स 2चे 11, 12 आणि 13 आहे हाफ. 11, 12 म्हणजे आपला 11 पण झालाय, 12 पण झालेला आहे, बरोबर. 13वा हाफ. हो. आणि 4था लॉज ऑफ मोशन का? येस. ओके. साक्षी, आता आहे ना लॉज ऑफ मोशन, मी आहे ना याच्या पुढचा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड घेणार आहे. कारण आपण ज्या पार्टमध्ये आहोत ना, आणि तुम्हाला म्हटलं मी, मला ते ऑनलाईन ऑफलाईनसाठी आणि पेपर काढण्यासाठी सोप्या जातात गोष्टी. लॉज ऑफ मोशन तुझ्या युनिट टेस्टपर्यंत कवर झाला तर चांगलंच आहे, पण इन केस नाही झाला तर तुमच्या जे कॉलेजचे सर लोक काही इम्पॉर्टंट प्रश्न देतील तेवढेच करून जा मग त्याच्यासाठी. कारण मला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आणि थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हे 2 आपल्याला JEE, नीट आणि CETच्या दृष्टीने महत्त्वाचे चॅप्टर आहेत. लॉज ऑफ मोशन पण आहे महत्त्वाचं, पण 8 तारखेपर्यंत तो काय ते एका डोमेनमध्ये घुसलो आहे ना मी आता. आणि तुम्हाला म्हटलं ती सिक्वेन्स मग फॉलो करायला आवडते. साऊंड पण आहे जो तुम्हाला गरजेचा आहे पुढे. तर हे एका पठडीतले चॅप्टर आहेत, एका पठडीतले म्हणजे
हेच पार्ट तुम्हाला पुढे कंटिन्युएशनमध्ये येत असतो ह्या चॅप्टरमधले एक और एक डिपेंडन्सीला. ठीक आहे. सो तेवढं एक बघशील की आत्ताच विचारून घ्यायचे कुठले प्रश्न आहे, काय वाटल्यास मी तेवढे प्रश्न तुला सेपरेटली समजावूनही सांगू शकतो. विचारून घे फक्त, कारण लॉज ऑफ मोशन हा मोशन इन प्लेनशी रिलेटेड आहे थोडं, व्हॅलोसिटी, कायनेटिक एनर्जी, पण ते सगळं रिलेट होतं सगळ्या फिजिक्स वनशी, म्हणजे नाही का मूविंग बॉडीजशी रिलेटेड आहे. आणि आता आपण थोडंसं वेव्ह सेक्शनमध्ये आहोत. ग्रॅव्हिटेशन नंतर MPS आहे, TPS आहे, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, असं. ठीक आहे. ओके. सो बच्चा पार्टी, मग एवढं करा आता जेवढे होमवर्कसाठी न्यूमेरिकल दिलेत, आणि उद्या टाइम पिरियड्स आणि त्याचं न्यूमेरिकल करून घेऊयात. हां चालेल. सिद्धी, साक्षी, यस, चलो बाय बाय, गुड नाईट.